नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। पीक विम्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी नोंदणी करावी लागते आणि ती ई पीक पाहणी आता आपल्याला 20 मीटरच्या आत असलेले फोटो काढून आपल्याला तिथे द्यायचे मित्रांनो। हे समजून घ्या, कारण की महत्त्वाचं आहे। आपण पीक विमा नोंदणी करतो, ई पीक पाहणी करतो, पण ई पीक पाहणी करताना आपण फोटो कसेही अपलोड करतो आणि मग तिथे आपला जो काही पीक विमा आहे, जी काही नुकसान भरपाई आहे ती आपल्याला मिळत नाही मित्रांनो। काय हे संपूर्ण जाणणार आहोत बघा। सध्या संबंध राज्यामध्ये खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी पोर्टल सुरू करण्यात आले आहे। याच्यापर्यंत आता 9 लाख हेक्टर पिकांची नोंद झाली आहे। गेल्या उन्हाळी हंगामामध्ये नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतातील फोटो काढण्यासाठी लागवडीपासून 50 मीटरच्या आत आता 20 मीटर करण्यात आली। आधी किती होती? 50 मीटरच्या आतचा फोटो आपल्याला काढून द्यायचा होता, म्हणजे 50 मीटर खूप झालं मित्रांनो। पण आता आपल्याला कमी म्हणजे जवळचा 20 मीटरच्या आतच आपल्याला तिथे धावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही OTP येईल तो OTP टाकून आपल्याला तिथे सबमिट करायचं आहे। आता भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्यासाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DCS असं हे जे काही ॲप आहे, या मोबाईल ॲपद्वारे आपल्याला 1 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येणार आहे, तर ते 15 सप्टेंबरपर्यंत असणार आहे। बघा, 1 ऑगस्टपासून तर ते 15 सप्टेंबरपर्यंत याची आपल्याला मुदत आहे। लवकरात लवकर करून घ्यायचं मित्रांनो, कारण की हे जे काही आहे 20 मीटरचा हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे, खास याच्यासाठीच आपण व्हिडिओ बनवतोय। अचूक मर्यादा वाढवली। बघा, आपण ज्या पद्धतीने सांगतोय की मागच्या वेळेस काय होतं की मागच्या वेळेस 50 मीटरची मर्यादा होती, याच्यामध्ये व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांचे फोटो सापडत नव्हते। शेतकऱ्यांचा जो काही पीक आहे ते समजत नव्हतं, नुकसान भरपाई दिसत नव्हती आणि म्हणूनच ते सुधारणा करण्यासाठी आता 20 मीटर तिथे करण्यात आलेली आहे। एकदा OTP टाकून आपल्याला नोंदणी तिथं पूर्ण करायची आहे आणि सर्वाधिक पिकांची नोंदणी आत्तापर्यंत जर बघितलं तर संभाजीनगर जो काही विभाग आहे त्याच्यामध्ये करण्यात आली आहे। आता संभाजीनगर फक्त सोडून द्या, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर हा जो काही आपला ई पीक पाहणी मित्रांनो, ही ई पीक पाहणी तुम्ही करून घ्या, जेणेकरून सगळ्यात महत्त्वाचा खास मोठो हाच होता की हा जो काही आपला 20 मीटरच्या आतील फोटो काढा, तरच ई पीक पाहणी नोंदणी होईल मित्रांनो। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।